आपण शिकत आहोत 9th क्लासचा फर्स्ट लेसन मॅथ्स 2 मधला बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. जॉमेट्रीचे काही आपल्याला मूलभूत कन्सेप्ट बघायचे आहेत ज्याच्यावर जॉमेट्री आधारित आहे. आपण जर विचार केला तर जॉमेट्री जेव्हा लक्षात येतात 8th क्लासमध्ये जर आपण बघितलं तर 8th क्लासचे मॅथमॅटिक्सची एक सिंगल बुक होती स्टेट बोर्डला आणि या वर्षी 9th क्लास पासून आपल्याला मॅथ्सच्या 2 बुक राहणार आहे. एक मॅथ्स पार्ट 1 आणि दुसरा मॅथ्स पार्ट 2. या पार्ट 2 मध्ये आपल्याला काही जॉमेट्रिक कन्सेप्ट शिकायचे आहेत. आता जॉमेट्री म्हटलं तर शेपशी रिलेटेड आपल्याला काही स्टडी करायची आहे आणि यातला पहिला लेसन बघायचा आपल्याला बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. आता जर आपण जॉमेट्रिक फिगरचा जर विचार केला तर फिगर काढताना आपल्याला जर आपल्याला म्हटलं कोणी की ड्रॉ एनी ट्रायंगल तर आपण स्केलचा वापर करतो, पेन्सिलचा वापर करतो आणि एक ट्रायंगल ड्रॉ करतो. किंवा फर्स्ट वी टेक 3 पॉइंट्स and then we join these 3 points to 2 points and we get a figure that is triangle. म्हणजे जर आता विचार केला आपण तर आपल्याला आधी पॉइंट बद्दल शिकावं लागेल की पॉइंट काय असतात. जसं आपण नंबर्स बद्दल बघितलं की नंबर्स हॅज नो स्पेसिफिक डेफिनेशन. त्याला डिफाईन नाही करता येत. जस्ट बा काउंटिंग ऑब्जेक्ट्सला काउंट करण्यासाठी काहीतरी आपण सिम्बॉल्स लिहिले मग त्याला नंबर्स म्हटलं गेलं. तसंच आपण जॉमेट्रीमध्ये पॉइंट, लाईन आणि प्लेन याबद्दल अशी स्पेसिफिक डेफिनेशन देऊ शकत नाही. पण तरी आपण जर पॉइंट म्हटलं आपल्याला बोर्डवर किंवा आपल्या कॉपीमध्ये जर पॉइंट ड्रॉ करा म्हटलं तर आपण काय करू, शार्प पेन्सिलला शार्प करू आणि एक पॉइंट लावू म्हणजे असं काहीतरी ड्रॉ करू आणि आपण याला म्हणू पॉइंट. आपल्याला जर म्हटलं लाईन ड्रॉ करा तर आपण एक स्ट्रेट फिगर काढू. लाईन म्हटलं तर त्याला 2 एरो राहील आणि याला आपण म्हणून लाईन. आपल्याला जर म्हटलं प्लेन सांगा तर आपण ते वाला विमान नाही, आपण कोणताही एक प्लेन सरफेस दाखवू. आपल्या पुस्तकाचं जे पेज असते त्याचा सरफेस म्हणजे याचा आपण प्लेन कन्सिडर करू. तर अशा पद्धतीने हे 3 कन्सेप्ट आहे बेसिक कन्सेप्ट. पॉइंट, लाईन आणि प्लेन. हे कन्सेप्ट शिकताना आपण फक्त एक कल्पना करू शकतो की अशा अशा पद्धतीने पॉइंट असतो. पॉइंट जर काढायचा असेल आपण पॉइंटला थोडं मोठं केलं तर सर्कल म्हणून जातो आणि आपण एक म्हणताना हे म्हणू की पॉइंट काढताना आपल्याला शार्प एज पेन्सिल वापरावं लागेल म्हणजे आपल्याला अशा पद्धतीची डायग्राम मिळेल त्याला आपण पॉइंट म्हणतो. पॉइंटला आपण एखाद्या अल्फाबेटने जर डिनोट केलं तर याला आपण म्हणू पॉइंट आहे. मग लाईनचा कन्सेप्ट कसा आपल्याला सांगता येईल तर आपण जर बघितलं या ज्या बॉर्डर्स असतात ब्लॅकबोर्डच्या आपण बॉर्डर घेतल्या किंवा डस्टरच्या ज्या एजेस घेतल्या यावरून आपल्याला लाईनचा कन्सेप्ट लक्षात येईल. मग लाईन म्हटलं की इट इज ऑलवेज टेकन स्ट्रेट. आपल्याला स्ट्रेट लाईन घ्यावं लागतं, आपण तिला कर्व घेत नाही. तर आपण लाईन म्हणताना इट इज टेकन ॲज अ स्ट्रेट लाईन. मग हा आपल्याला लाईनचा कन्सेप्ट मिळाला. एखाद्याचे एजेस, बोर्डचे एजेस, कुठले पण आपण जे एक एज घेतो, किनार घेतो त्याला आपण लाईन असे म्हणतो. मग लाईनची माहिती त्याच्यावर, त्याला लाईन असे म्हणू नये, आपल्याला लाईनचा कन्सेप्ट मिळतो. त्यानंतर आपण प्लेन, जसं हे ब्लॅकबोर्ड बघितलं, ब्लॅकबोर्डचा सरफेस इट इज कन्सिडर्ड ॲज प्लेन. तर या जॉमेट्रीच्या बेसिक गोष्टी आहेत. याला आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री म्हणतो. त्याला स्पेसिफिक डेफिनेशन नाही आहे. आपल्याला कोणत्या तरी उदाहरणातून ती माहिती आपल्याला मिळत असते. आज आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट and distance between point.
आता कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट वगैरे काय असतं ते आपण बघूया. आधी एक सिंपलचं एक्झाम्पल घेतो. समजा आपण मूव्ही बघायसाठी थिएटरमध्ये गेलो. मग थिएटरमध्ये मूव्ही बघायची आहे तर आधी आपल्याला तिकीट काढावं लागेल. त्या पिक्चरचं आपल्याला तिकीट घ्यावं लागेल. मग तिकीट घेतल्यानंतर आपण थिएटरमध्ये एंट्री केल्यानंतर काय होतं, तिकीटवर एक नंबर लिहिलेला असतो. फॉर एक्झाम्पल त्या तिकीटवर लिहिलेला आहे J13. याचा अर्थ काय होईल, जर आपण J13 आपल्याला मिळालं तिकीटवर नंबर, तर यावरून आपल्याला कशाची माहिती मिळेल की आपल्याला J लाईन मध्ये कोणत्या सीटवर बसायचंय, 13 नंबरच्या सीटवर बसायचं. J लाईन आपल्याला पाहावं लागेल, जे रो जी असेल त्यात आपल्याला 13 नंबरच्या सीटवर बसायचं. म्हणजे आपली पोझिशन त्या लाईन मध्ये 13 नंबरची आहे. म्हणजे आपली फिक्स पोझिशन आहे. त्या पोझिशनवर अजून दुसरा कोणी बसू शकणार नाही. म्हणजे J मध्ये 13 इज अवर पोझिशन. हेच कन्सेप्ट आपण मॅथ्स मध्ये जर बघितला तर आपल्याला त्यावरून कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट मिळू शकतात. मग आपण एक लाईन ड्रॉ करू. लाईन ड्रॉ केली आणि या लाईनवर काही नंबर्स लिहू आपण. आता नंबर लिहिताना आपल्याला माहित आहे पोझिशन जर सांगायची आहे तर इथून एवढ्या नंबरवर हा 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 प्रेझेंट आहे बा आपण असं सांगू शकतो. तर कोणत्याही नंबरला लाईनवर रिलेट करण्यासाठी आपल्याला एक फिक्स पोझिशन घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल सिंपल वेनी जर आपण विचार केला तर इथे आपण घेऊ 0 मध्ये, नंतर काही अंतरावर 1, सेम अंतरावर दुसरा नंबर घेऊ आपण 3rd, 4th, 5th, 6th, 7th. अशा पद्धतीने आपण राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर लिहिले, 0 च्या लेफ्ट साइडला आपण नेगेटिव्ह नंबर, -2, -3, -4, -5, -6. या पद्धतीने आपण एक लाईन घेतली आणि लाईन इज असोसिएटेड विथ नंबर, therefore it is called as number line. आता या नंबर लाईनवर जसं आपण म्हटलं मूवी मध्ये गेलो आपण मूवी बघायसाठी आणि जे नंबरच्या 13 सीटवर आपण बसलो जे लाईन मधल्या, त्याच पद्धतीने आपण एक लाईन घेतली आणि लाईनवर कुठेतरी आपण पॉइंट मार्क करतो. A, B, C, D, E. अशा पद्धतीने आपण या लाईनवर काही अल्फाबेट्स लिहिले. म्हणजे आपण विचार करूया की आपले 5 मित्र आहे आणि हे 5 मित्र इथे बसले. आता या डायग्राम वरून आपण सगळं सांगू शकतो की आपला 5वा मित्र म्हणजे ई कुठे बसलेला आहे, -5 वर बसलेला आहे. ए कुठे बसलेला आहे, 1 वर बसलेला आहे. म्हणजे या डायग्राम वरून आपल्याला हे लक्षात येईल की E is related with -5 number. Then A is related with 1, means 1 ला डिनोट करण्यासाठी आपण A वापरला, D ला डिनोट करण्यासाठी -2 आहे, 3 ला डिनोट करण्यासाठी काय वापरला आपण C. तर ही जी व्हॅल्यू आहे आपण या पॉइंटची जी व्हॅल्यू लिहिलेली आहे किंवा आपण या नंबर लाईनवर जे पॉइंट घेतले आहे आणि पॉइंट जिथे घेतले ती व्हॅल्यू म्हणजे त्याचा कोऑर्डिनेट. ती व्हॅल्यू म्हणजे काय, त्याचा कोऑर्डिनेट. तर सिंपल कन्सेप्ट आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए काय दिसत आहे आपल्याला, 1. कारण A is related with 1 number. Then similarly B has coordinate 5. 5 ला आपण B म्हणून दाखवलाय, 3 ला C म्हणून दाखवलाय. C चा कोऑर्डिनेट 3, D चा कोऑर्डिनेट 2, -2,
आणि B चा कोऑर्डिनेट आहे -5. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो पॉइंटचे कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट सिंग्युलर नंबर वापरलाय, कोऑर्डिनेट्स नाही म्हटलाय, कारण इथे आपण जे काही पॉइंट्स घेतलेले आहेत इट इज रिलेटेड विथ ओनली वन नंबर, एकाच नंबरशी रिलेटेड आहे. देयरफॉर वी सेड हियर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. दुसरी नंबर लाईन घेतली असती तर मग गडबड झाली असती, तेव्हा दोन कोऑर्डिनेट्स आलेले असतात. आपल्याला फक्त एक कोऑर्डिनेट बघायचा. मग लिहितात कसे, याला डिनोट कसं करतात? और कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज 1, अशा पद्धतीने याला डिनोट करतात. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 5, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज 3, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज -2 and coordinate of point E is -5. अशा पद्धतीने हे झाले याचे कोऑर्डिनेट्स. आता माझा एक मित्र A आहे आणि दुसरा मित्र B आहे. आता A आणि B मध्ये एक मित्र A आहे आणि दुसरा मित्र B आहे, त्यामध्ये आपल्याला किती स्पेस आहे हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे फाइंड करायचं आहे डिस्टन्स बिटवीन फ्रेंड A अँड फ्रेंड B. मग कसं करायचं? आता आपण तिथे काही एक मीटर पट्टी किंवा काही घेऊन गेलेला नाहीये, टेप नाही घेऊन गेलेला आहे. सरळ सरळ काय करू आपण? जम्प करू. 1 युनिट डिस्टन्स, 2 युनिट डिस्टन्स, 3 युनिट डिस्टन्स अँड 4 युनिट डिस्टन्स. मीन्स डिस्टन्स बिटवीन A अँड B, A आणि B मधलं जे डिस्टन्स आहे ते किती युनिटचं आहे? 1 2 3 4. एक अंदाज लावला आपण. डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स A and B, it is written as D A, B. अशा पद्धतीने लिहितात. वाचायचं कसं? डिस्टन्स बिटवीन पॉइंट A अँड B. डायरेक्ट आपण मेजर केलं 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, 4 युनिट. त्याच पद्धतीने आपण जर विचार केला B आणि D मधलं डिस्टन्स किती, तर B पासून D कडे यायची गरज नाही. आपण डायरेक्ट युनिट काउंट करू. 1 2 3 4 5 6 and 7. Distance between D and D is equals to किती युनिट मिळालं आपल्याला? हे 7 युनिट. आणि डिस्टन्स इज ऑलवेज टेकन पॉझिटिव्ह. डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह घेतात. आता मग हे कसं ठरवायचं आपण? इथे जस्ट आपण काय करत आहे, एक पाऊल चाललो, दुसरा पाऊल चाललोय, एक युनिट आपण मोजलं आणि आपल्याला कळलं की 7 युनिट वर हा आहे, 5 युनिट्स वर तो आहे. पण जर आपल्याला फक्त कोऑर्डिनेट्स दिलेले असेल, बाय युजिंग डायग्राम वी कॅन इझिली फाइंड हाऊ मेनी युनिट्स डिस्टन्स आर देअर बिटवीन 2 पॉइंट्स. पण जर आपल्याला फक्त कोऑर्डिनेट दिलेले असेल लाईक धिस, अशा पद्धतीने कोऑर्डिनेट दिलेले असेल आणि पॉइंट मधलं जर आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं असेल 2 पॉइंट मधलं, तर काय करायचं? कोऑर्डिनेट कोणते घेऊ? C आणि E घेतोय. C आणि E मधलं डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स बिटवीन पॉइंट C अँड E. सिंपलचा कन्सेप्ट काय करायचा आहे? पॉझिटिव्ह आला पाहिजे, म्हणजे आपण ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट करूया. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग शोधावं लागेल विच इज ग्रेटर. जो कोऑर्डिनेट राईटला दिसला तो ग्रेटर आणि जो लेफ्टला दिसला तो स्मॉलर. आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन वरून सुद्धा आपल्याला कळतं, आपण शिकलेलो आहे. मग ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे? यापैकी ग्रेटर नंबर आहे 3. टेक अ डिफरन्स मीन्स मायनस, and the smaller coordinate is -5. Therefore we get here 3 minus minus plus, and we get here answer 8 units. Diagram दिलेली असेल तर easily we can find the distance between 2 points.
if the coordinates are given, then we can find distance by using formula greater coordinate minus smaller coordinate. समजा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये म्हटलं की p चे कोऑर्डिनेट x आहे आणि q पॉइंट चे कोऑर्डिनेट y and x is equals to 0, y is equals to -3, 0 आणि -3. डायग्राम वरून जर बघितलं 0 आणि -3, 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट डिस्टन्स आहे. मग बाय युजिंग फॉर्म्युला कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल बघू आपण. डिस्टन्स बिटवीन p आणि q काढायचा आहे आपल्याला. वी यूज हियर फॉर्म्युला greater coordinate minus smaller. coordinates are given here x and y. मग आपण बघूया ग्रेटर कोण आहे. 0 आहे की -3 आहे. 0 is present on right hand side, -3 is present on left hand side. 0 is greater, therefore x is greater coordinate minus y is smaller coordinate. Here 0 minus smaller coordinate is -3. We get 0 plus 3 is equals to 3 units. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या लाईन वरून कोणत्या पॉइंटचा कोणता कोऑर्डिनेट आहे हे फाइंड करता येते. and we can find the distance between any two points if their coordinates are given. लक्षात आलं एवढा. तर डिस्टन्स काढताना आपण सिंपल कन्सेप्ट वापरूया. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट और डिफरन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स आणि ते आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर मिळेल. मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. यात फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ कॉलेज नंबर लाइन. नंबर लाइन दिली आहे त्यावर काही पॉइंट्स दिले आणि आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा. फर्स्ट आहे डिस्टन्स बिटवीन बी अँड ई. बी आणि ई मधलं जर डिस्टन्स काढायचं आहे बाय ऑब्झर्विंग डायग्राम 1 युनिट, 2 युनिट आणि 3 युनिट. याला आपण सॉल्व करून बघूया. डिस्टन्स बिटवीन बी अँड ई is equals to greater is e means 5 minus 2 we get here 3. Like this j and a, j has coordinate -2 and a has coordinate 1. Now which is greater here? 1 is greater, therefore we can write here distance between j and a is equals to 1 minus -2. We get here 1 plus 2 is equals to 3 units. जर आपण डायग्राम बघितली जे आणि ए तरी आपल्याला कळेल 1 युनिट, 2 युनिट आणि ए पर्यंत 3 युनिट. क्वेश्चन नंबर 2. If coordinate of point A is x and the coordinate of point B is y. A चा coordinate x ने डिनोट केला आणि B चा y. फाइंड करायचं आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. यातला फोर्थ प्रॉब्लेम. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल्स टू ग्रेटर कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट डिनोट केलेले आहे x आणि y ने. ग्रेटर कोण आहे यातला तर -4 इज ग्रेटर. राइट हँड साइडला म्हणजे ग्रेटर, लेफ्ट हँड साइडला स्मॉलर. मायनस यालाच आपण लिहू शकतो इथे greater coordinate that is x minus y is equals to -4 minus -5 and we get here -4 minus plus different sign subtraction 5 minus 4 is 1 and greater number sign म्हणजे प्लस. तर किती डिस्टन्स झाला हे 1 युनिट. अशाच पद्धतीने आपण बाकीचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व करू शकतो. यानंतर जे आपण व्हिडिओ मध्ये बघू बिटवीननेस काय असतं, कोलिनियर पॉइंट्स काय असतात. चला थँक्यू.